संत परंपरा ही समतेची परंपरा आहे। समाज जीवन जे भारतीय समाज जीवन जाती व्यवस्थेमध्ये गेल्या हजारो वर्षापासून विखुरलेली आहे, या समाज व्यवस्थेला समतेच्या प्रवाहात आणणारी संत चळवळ ही खरे तर या समाजातल्या वाईट चालीरीती यांना मूठ माती देऊन नव समाज रचनेच्या चांगल्या रीतिरिवाजांना ही समाजामध्ये संस्कृती म्हणून रुजवणारी एक चळवळ आहे। ही चळवळ प्रामुख्याने भारतामध्ये भक्ती चळवळ म्हणूनही ओळखली जाते। भक्ती चळवळीचा उगम आपल्याला दक्षिण भारतामध्ये होताना दिसतो, परंतु ही चळवळ उत्तर भारतामध्ये जशी जाते तशी ती उत्तर भारतामधून 12व्या शतकात म्हणजे खास करून 13व्या शतकापासून ती मानली जाते। 12व्या शतकामध्ये या देशामध्ये एक समतेचा प्रवाह असणारी बौद्ध परंपरा किंवा बौद्ध धर्म याचं जलावतन होतं आणि ती सुप्त झालेली परंपरा त्यातून एक नवी समतेची परंपरा उभी राहते, ती म्हणजेच संतांची वारकरी चळवळ, वारकरी संप्रदाय। आणि या वारकरी चळवळीचं खरं केंद्र हे महाराष्ट्र आहे। उत्तर भारतात गेलेले महाराष्ट्रातील संत नामदेव यांच्यापासून प्रारंभ झालेली ही चळवळ संत तुकाराम यांच्या नेतृत्वाखाली म्हणजे नामदेवे रचिला पाया तुका झालासे कळस अशी ही चळवळ। आणि या चळवळीमध्ये महाराष्ट्रातल्या आणि खास करून इतर प्रांतातूनही जे वारकरी म्हणून येतात ते वारकरीची जी परंपरा आहे, खास करून शेती व्यवसायामध्ये रमलेले आणि त्याचप्रमाणे शेतीला लागणारे आणि शेतकऱ्यांच्या घरातही लागणाऱ्या वस्तूंची निर्मिती करणारे, ज्यांना ग्रामीण भागामध्ये पूर्वी आलुतेदार बलुतेदार म्हणून ओळखलं जायचं, अशा सर्व शेती आणि शेतीशी निगडीत असणाऱ्या अवजार आणि त्या घरांशी निगडीत असणारं साहित्याची निर्मिती करणारा समाज, ज्याला आलुतेदार बलुतेदार म्हणूनही ओळखलं जायचं। शेतकरी आणि आलुतेदार बलुतेदार अशा परंपरेतून आणि यामध्ये समाजातल्या अन्य धर्मीय घटकांचाही समावेश प्रामुख्याने होत राहील। आणि ही संत चळवळ, ही वारकरी चळवळ देशातली सर्वात मोठी अशी चळवळ बनून राहिली की जी पंढरपूरला जाण्यासाठी आषाढी आणि कार्तिकी एकादशीला या राज्यातील शेतकरी आणि शेतीशी निगडीत साहित्याची निर्मिती करणारा समाज समूह यांची ही वारी असायची। आजही ती परंपरा कायम आहे, परंतु या वारीमध्ये संतांचे वचन, संतांचे अभंग हे ज्या तन्मयतेने गायले जातात ती परंपरा ही अध्यात्माची परंपरा। वारकरी चळवळीमध्ये कर्मकांड आपल्याला कुठेही दिसणार नाही, तसा इतिहासही नाही। आणि म्हणून अध्यात्माची ही चळवळ जशी व्यक्तीच्या प्युरिटी, व्यक्तीचं व्यक्तिमत्व हे शुद्धीकरणाची जशी आहे, म्हणजे त्याला अवगुणांपासून दूर करणारी, म्हणजे त्याच्यामध्ये करुणेचा विचार, समतेचा विचार, बंधुतेचा विचार, त्याच्या व्यक्तिमत्वामध्ये हे गुण, समतेचे गुण अंगीकारणारी ही चळवळ एक प्रकारे अध्यात्मामधून त्या व्यक्तीचे अवगुण दूर करून त्याला सद्गुणांनी परिपूर्ण किंवा सद्गुणांनी युक्त किंवा सद्गुणांच्या गुणांकडे त्या व्यक्तीचा प्रवास करायला लावणारी ही चळवळ। या चळवळीमध्ये आता मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसतं की ह्या चळवळीचं हे स्वरूप आता कालांतराने काळाच्या ओघात बदलताना दिसतंय। आज संपूर्ण महाराष्ट्रातून वारकऱ्यांच्या ज्या दिंड्या जातात त्याला आता शासनाकडूनही पाठबळ मिळतं, शासनाच्या अनेक रथांनाही त्या दिंडींमध्ये समाविष्ट केलं जातं आणि आता या दिंडींचं स्वरूप एक प्रकारे भौतिक स्वरूपाकडे जाताना आपल्याला दिसतात। पण या वारकरी चळवळीमध्ये, या वारकरी दिंडीमध्ये आता नक्षलवादी, अर्बन नक्षल हे सामील होत आहेत असा आरोप थेट राज्याच्या एक महिला आमदार करतात आणि मग त्या विरोधात ते कायदा करण्याची भाषा ही त्या सभागृहामध्ये करतात। जी संत चळवळ, जी वारकरी चळवळ या देशामध्ये समतेची आहे, संत चळवळीमध्ये आणि वारकरी संप्रदायामध्ये अहिंसा, शांती आणि करुणा या मूल्यांवर आधारित ही चळवळ ही इतर व्यक्तींचा द्वेष करत नाही, ती समतेवर आधारलेली आहे। कोणी चूक केली तर त्याला समजावून सांगणारी आहे, त्याचा निषेध करणारी नाही। परंतु हल्लीच्या काळामध्ये आपण पाहतो आहोत या वारकरींच्या दिंडीमध्ये चालणारे अनेक महाराज बऱ्याच वेळा आपल्याला अतिशय रागीट भाषा वापरताना दिसतात। काल परवाच आपण एका व्हिडिओमध्ये पाहिलं की त्या वारकरींच्या जी काही फेरी मारली जाते, या फेरीमध्ये एक महिला आपल्या डोक्यावर एक तुळशी पात्र घेऊन चालते आहे आणि त्याच दिंडीच्या वारकऱ्यांनी त्या महिलेला जोराने लोटलेला। वारकरी संप्रदाय
ही संत चळवळ ही माणसाला समजून घेणारी, माणसाला ती त्याच्या ताणतणाव दुःखापासून काहीसं मुक्त करणारी आणि माणसाला माणूस म्हणून त्याच्याशी वागणारी चळवळ आहे. ती एखाद्या महिलेला अशी थेट लुटून देणारी चळवळ कशी असू शकते? हे प्रश्न जसे उभे राहतात तसंच या चळवळीमध्ये सामील होणारा हा अर्बन नक्षल कसा असू शकतो? आणि अशा शब्द संकल्पनांच्या माध्यमातून जेव्हा राज्याच्या विधिमंडळासारख्या अशा सभागृहात ही भाषा केली जाते की ज्या सभागृहामध्ये तुम्हाला काहीही बोलण्याचा किंवा तिथं जे बोललं गेलं त्या बोलण्याच्या विरोधात कुठली कारवाई न करण्याचा एक अधिकार जो मिळालेला असतो, त्या अधिकाराचा हा दुरुपयोग असतो का? म्हणजे ज्या गोष्टी पुराव्यानिशी कोणालाही सिद्ध करता आलेल्या नाहीत अशा गोष्टी, म्हणजे यापूर्वी अनेक आंदोलनांच्या संदर्भामध्ये हा शब्द वापरला गेला. आर पाटील हे गृहमंत्री असताना सर्वप्रथम हा शब्द वापरला गेला होता. तर हे शब्द वापरून राज्यकर्ते नेमकं काय करू इच्छितात, नेमकं काय साध्य करू इच्छित आहे? खरे तर ज्या चळवळींना बंदी असेल किंवा ज्या संघटनांना बंदी असेल ती बंदी सरकारने व्यवस्थित लागू करावी. जो विचार या ठिकाणी बंदिस्त आहे, या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये हे राज्य फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांचं राज्य आहे. या फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांच्या राज्यामध्ये समतेचा विचार हा प्रभावी आहे. न्याय, स्वतंत्रता, बंधुता ही मूल्य जशी संविधानात आहे तशी ती संत चळवळीची आहे. आणि त्यामुळे या चळवळीमध्ये संबंध महाराष्ट्र जेव्हा सामील होतो, एकेकाळी आपण पाहत होतो की आमचं लहानपण असतानाच आम्ही पाहायचो की वारकरींची दिंडी एक आपला भगवा झेंडा घेतला, काठीला लावला की ग्रामीण भागातले अनेक शेतकरी पायी चालायला निघत, आपल्या हातात पाठीशी शिदोरी बांधून भाकरी असतील, चटणी असेल, 8, 10, 15 दिवस पुरेल अशी शिदोरी घेऊन ते चालायचे. आज या सर्व दिंडींचं स्वरूप आता थोडंसं भौतिक बदल होताना दिसतो आहे, झालेला आहे. अशा वेळी जे प्रवाह सामील होत आहेत, शासनही सामील होत आहे. अनेक शेतकरी, शेतमजूर आणि शेतीशी निगडीत व्यवहार असणारे अनेक समुदाय यामध्ये सामील होत असताना यामध्ये जर बुद्धिजीवी सामील होत असतील तर ही अधिक चांगली गोष्ट आहे. परंतु याचं निरीक्षण करताना एखाद्या विधिमंडळाचा प्रतिनिधी जर त्या गोष्टींना अर्बन नक्सलाइट असं संबोधत असेल आणि त्या अनुषंगानं कायदा बनवण्याची भाषा करत असेल तर या जनसुरक्षा कायद्याविषयी मुंबईमध्ये गेल्या 2 दिवसापूर्वीच आंदोलन झालं मुंबईच्या आझाद मैदानावर. त्या आझाद मैदानावर सर्व पक्षीय नेत्यांनी विरोध दर्शवला की जनसुरक्षा कायदा हा नागरिकांच्या मूलभूत अधिकारांचा हनन करणारा कायदा आहे. यामध्ये कुठेही अर्बन नक्सल हा शब्द वापरला गेलेला नाही. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक, कार्यकर्ते, संघटना आणि इव्हन छोटे मोठे राजकीय पक्ष या सगळ्यांनाच कुठल्या ना कुठल्या कायद्याच्या कचाट्यात अडकवण्यात हा जनसुरक्षा कायदा एक षडयंत्र आहे. हा जनसुरक्षा कायदा आहे आणि त्यामुळे हा कायदा रद्द केला पाहिजे. तो सभागृहात चर्चेला देखील आणायला नको अशी भूमिका सर्वच राजकीय पक्षांनी, सत्ताधारी पक्षातील महायुतीमधील पक्ष जर सोडले तर इतर सर्वच पक्षांनी ती मागणी केली. आणि त्यामुळे वारकरींच्या दिंडीचा संदर्भ घेऊन सभागृहामध्ये त्या संदर्भात अर्बन नक्सलाइटची शब्द वापरणं आणि त्यासाठी कायदा करण्याची भाषा वापरणं हा कुठल्याही सुसंस्कृत समाज व्यवस्थेमधला पायंडा असू शकत नाही. एखाद्या माणसाला न्याय मिळण्यासाठी त्याच्यासाठी सर्व कायदेशीर यंत्रणा लोकशाहीच्या जशा राबल्या पाहिजेत, कारण व्यक्ती हा कुठल्याही व्यवस्थेचा अंतिम घटक असतो आणि त्या अंतिम घटकाला न्याय मिळणं हेच महत्वाचं असतं. आणि अशा वेळी अंतिम घटकाला न्याय मिळवून देण्याच्या प्रक्रियेमध्ये जर राज्यकर्ते आणि त्यांचे लोकप्रतिनिधी हेच अडथळा बनत असतील आणि त्यांना नव्या संकल्पनांमध्ये लोटून त्यांना आरोपी भासवत असतील तर अशा व्यवस्थेच्या संदर्भात गंभीरपणे विचार करण्याची निश्चितपणे गरज आहे. त्यामुळे आजचा व्हिडिओ या संदर्भात आपल्याला नेमकं काय वाटतं, आपल्या प्रतिक्रिया निश्चितपणे आमच्या व्हिडिओच्या खाली आपल्या कमेंट्स बॉक्समध्ये कळवा. धन्यवाद.